आदिवासी समाज पर बढ़ते अन्याय के खिलाफ आवाज उठाने के लिए सामादादा कोलाम ब्रिगेड के संस्थापक ने पालक मंत्री संजय राठौड़ से मुलाकात की। शिल्लक निधी जो आहे म्हणजे आपल्या जिल्ह्याला 2 प्रकल्प कार्यालय आहेत आणि आदिवासी विकास विभागाचा 137 कोटी पैकी केवळ 40% निधी खर्च झालेला आहे। 60% निधी अखर्चित आहे। अखर्चित निधी आदिवासी विभागाचा जो काही अखर्चित शिल्लक निधी आहे तो निधी कोलाम समाजाच्या स्थगित आणि प्रलंबित प्रकरणावरती प्रस्तावावरती खर्च करा। सन्माननीय मंत्री महोदयाच्या निदर्शनात अशा गोष्टी आणून द्यायच्या आम्हाला की 137 कोटी रुपये जिल्ह्याला आलेले असताना 137 कोटीपैकी केवळ 40% निधी खर्च होते, 60% निधी तसाच राहते शिल्लक। आता आर्थिक वर्ष हे संपत आलेलं आहे। मग आर्थिक वर्ष संपत येण्याच्या पूर्वी त्यांनी जर तत्काळ कोलाम समाजाच्या विकासाचे जे प्रकल्प आहेत, पोत रस्ता असेल, जलजोडणी असेल, विद्युत पुरवठा असेल आणि ठक्कर बाबा योजनेअंतर्गत स्वतंत्र बजेटच्या तरतुदीनुसार जो काही सामाजिक सभागृहाचा विषय असेल हा विषय कोलाम समाजाच्या नव्यानं नूतन योजना सुरू झाल्या वाटते मला, जन्मन योजना, त्या योजनेवरती खर्च नाही। कोलाम समाजाला राहायला घर नाही। आता या लोहारामध्ये लोक राहतात, ते ज्या घरातले लोक राहतात ते घर त्याच्या नावावरती नाही। इथलचा माजी मंत्री कोणती दर्डा नावाचा व्यक्तीने या लोकांच्या ताब्यात असलेली जमीन त्याच्या नावावरती सन 2023ला फेरफार करून घेतला। आज त्यांना कोणा कर संकलन त्यांना म्हणजे रहिवासी दाखला मागायला गेलं तर ग्रामपंचायतीमध्ये आमची तुमच्या घराची आमच्याकडे नोंद नाही, नगर परिषद गेलं तर म्हणजे नगर परिषद नोंद नाही। म्हणजे कोलामाने या जगात राहायचं का नाही राहायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन आमच्या इंद्राबाई बोंद्रे ज्या श्यामादादा कोलाम ब्रिगेडच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी तिथलचे सहाय्यक उपजिल्हाधिकारी त्यांच्या तालुक्यातून इथं निवेदन पाठवलं आणि सन्माननीय आदिवासी मंत्री अशोक उईके साहेब इथे येणार होते। म्हणून आदिवासी विकास विभागाचा अखर्चित शिल्लक निधी कोलाम समाजाच्या स्थगित आणि प्रलंबित कामावर खर्च करा, अन्यथा 2 मार्च 2025 रोजी कोलाम समाजाचा चिंताग्रस्त मोर्चा हे त्यांनी अधिकृतपणे निवेदन वगैरे दिलेलं आहे मंत्री महोदयाकडे आणि सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा निवेदन दिलेलं आहे।